येत्या 1 मार्च 2026 पासून दुचाकी वाहन चालकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे। हे नियम जर तुम्ही पाळत नसाल तर तुम्हाला नियम तोडण्याबद्दल दंडासोबत थेट वाहन जप्तीची कारवाई सुद्धा होऊ शकते। त्याच्यामुळे दुचाकी वाहन चालकांनी सावध राहायचं आहे आणि कोणते नियम पाळायचे आहेत। नक्की सरकारने आता मोटार वाहन नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल नवीन दंड आणि शिक्षेची अंमलबजावणी केलेली आहे। तर हे दंड आणि शिक्षा नक्की काय आहे हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। आता नक्की वाहन दंड आकारण्यात येणार, नक्की कोणत्या गुन्ह्यासाठी काय केलं जाणार, किती खिशाला आपल्या फटका बसणार आहे किंवा तुरुंगवास होऊ शकतो का किंवा सामुदायिक सेवा यासारख्या कठोर शिक्षा देखील होऊ शकतात। नक्की काय अपडेट्स आहे याच्याबद्दल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। भारत सरकार जे आहे ते सुरुवातीपासूनच रस्ते सुरक्षेबाबत अनेक पावलं उचलत असतं। आता सरकारने मोटार वाहन नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल नवीन दंड आणि शिक्षेची अंमलबजावणी केली आहे। हे नवीन दंड 1 मार्च 2026 पासून लागू होणार आहेत आणि या नवीन नियमांनुसार वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दंड जवळजवळ 10 पट वाढवण्यात आला। कोणता वाहन नियम मोडल्यास तुम्हाला किती दंड आणि शिक्षा होऊ शकते हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेत आहोत। त्यामुळे व्हिडिओवरती शेवटपर्यंत नक्की राहा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। आता वाहतूकदारांसाठी 5 नियम जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहे। तुम्ही 2 चाकी गाडी चालवत असाल आणि जर तुम्ही पहिला नियम जर मोडला तर तुम्हाला 1000 रुपयांचा दंड, जर तुम्ही मोटारसायकल चालवत असाल चुकून जर हा नियम मोडला तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड तुमच्याकडून वसूल केला जाईल। तिसरा नियम मोडला तर 5000 रुपयांचा दंड, चौथा नियम मोडला तर 5000 रुपयांचा दंड आणि जर यदाकदाचित तुम्ही 5वा नियम मोडला तर त्याच ठिकाणी तुम्हाला 25,000 रुपये भरावे लागणार आहे। त्याचबरोबर 6 महिने जेल देखील होऊ शकते, तुरुंगवास देखील तुम्हाला होऊ शकतो। अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहे। ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून नाही तर ड्रोनद्वारे तसेच CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून थेट नंबर प्लेटवरून तुमच्या मोबाईलवर आता मेसेज येणार आहे। हे असे कायदे आहेत जे 1 मार्चपासून लागू होतील, ज्यांची अंमलबजावणी 1 मार्चपासून होणार आहे, पण तपासणी ही आतापासूनच सुरू झालेली आहे। जर आता तुमच्याकडे हे 2 कागदपत्र नसतील तर तुम्हाला होणार आहे हजारो रुपयांचा दंड, कारण सरकारने दुचाकी वाहन चालकांसाठी 5 नवीन नियम लागू केलेले आहेत। आता जर तुमच्या घरामध्ये दुचाकी वाहन कोणी चालवत असेल, जर तुमच्या घरामध्ये दुचाकी वाहन असेल, तुम्ही ते दुचाकी वाहन घेऊन पुढे नोकरीला जात असाल, बाजारात जात असाल किंवा कुठे फिरायला जात असाल तर तुम्ही अर्जंट सावध होणं गरजेचं आहे, कारण की ही 2 कागदपत्र आणि हे 5 नियम तुम्ही जर पाळले नाही तर तुम्हाला 25,000 रुपयांचा दंडसुद्धा होऊ शकतो। पहा, आता तपासणी आजपासून सुरू झालेली आहे। 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये ही तपासणी आजपासून आहे। उद्या परवा अशा पद्धतीने ते 12 जिल्हे अशा पद्धतीने जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आलेली आहे। आता ही तपासणी पूर्वी फक्त वाहतूक पोलिसांच्या माध्यमातूनच केली जायची, गाडी थांबवून विचारलं जायचं, पण आता त्यांच्याही हातात ते राहिलेलं नाही, कारण की अत्याधुनिक CCTV कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून ही तपासणी होणार आहे, ज्यामुळे तुमच्या नंबर प्लेटच्या फोटोवरून आणि तुमच्या मोबाईलवर नाही पैसे तुमच्या याच्यावरती फाईन आणि दंड मारल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यातून देखील पैसे कट करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला असू शकतो, अशी देखील चर्चा सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे। बघा, मार्च महिना हा दरवर्षी खूपच अवघड असतो। हा आर्थिक वर्षातला शेवटचा महिना असतो, ज्याला आपण मार्च एंडिंग असं म्हणतो। त्या काळामध्ये भरपूर गोष्टी बदलत असतात आणि म्हणूनच या मार्चपासून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बदलणार आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे दुचाकी असेल तर तुम्ही हे नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे। हे नियम कशा पद्धतीने आहे, कोणते कागदपत्र तुम्हाला सोबत ठेवावे लागणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही हे नियम पाळायचे, तुम्हाला दंड भरावा लागू नये म्हणून नक्की काय करायचं, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे। 1 मार्चपासून दुचाकी वाहनांवर 5 नियम, तपासणीला झाली आहे सुरुवात। आता होणार डायरेक्ट बँक खात्यातून पैसे कट।
नियम जे पाळणार नाही त्यांचं होणार आहे 25,000चं नुकसान. आता जर तुम्हाला तुमचे घामाचे पैसे फुकट जाऊ द्यायचे नसतील तर मग 2 मिनिटे हा व्हिडिओ पहा. यामध्ये तुम्हाला नक्की कळेल की गाडी बाहेर तुमच्या त्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या भागामध्ये जिथे पोलीस आहे त्या ठिकाणी बाहेर घेऊन जाताना, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी गाडी जर तुम्ही घेऊन जात असाल तर निघताना तुम्ही 2 आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगायची आहेतच. कारण हीच कागदपत्रे आता पोलीस तपासणार आहेत. 2 कागदपत्र नसणाऱ्या रहिवाशांना 1,000 रुपयांपासून ते 25,000 रुपयांपर्यंत दंड या ठिकाणी होऊ शकतो. आणि जुनी वेळ संपली आहे. आता ऑनलाईन दंड जो आहे तो वारंवार विचारत असतात ते, आणि ऑनलाईन दंड होत असतो. आता पोलीस कुठे आपल्याला अडवतात, आणि अडवलं तर 100-200 रुपये त्या ठिकाणी देऊन आपण सुटू शकतो असं आपल्याला त्या ठिकाणी वाटू शकतं. परंतु आता तो काळ संपला आहे. आता तुम्हाला डिजिटल माध्यमातूनच तुम्हाला दंड होतो. सरकारने आता या ठिकाणी या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी कारवाईला आता तीव्र सुरुवात केलेली आहे. पूर्वीचे दंड मंडळी फारच अल्प होते, म्हणूनच आपण नियम त्या ठिकाणी पाळत नव्हतो, गांभीर्याने त्या गोष्टी आपण घेत नव्हतो. परंतु आता अपघात वाढल्यामुळे त्या ठिकाणी दंडाच्या रकमा देखील वाढवल्या आहेत. आता जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला हजारो रुपये त्या ठिकाणी दंड भरावा लागू शकतो. तुम्ही ही जर चूक केली, तुम्हाला आता मी पुढे सांगणार आहे की ऑनलाईन तुमच्या भ्रमणध्वनीवरती दंड येणार आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. पण नाही, तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी एखादा संदेश येईल आणि तुम्हाला तो दंड भरावाच लागणार आहे असं स्पष्ट केलं गेलं आहे. म्हणजे तुम्ही समजा जर नियम तोडला किंवा हेल्मेट वापरलं नाही किंवा मग मोबाईलवरती बोलत त्या ठिकाणी तुम्ही गाडीवरून जात असाल तर तुम्हाला उमजणार सुद्धा नाही. यापुढे तुमच्या मोबाईलवरती दंडांचा SMS त्या ठिकाणी आता प्राप्त होईल, आणि हा दंड तुम्ही वेळेत जर भरला नाही तर पोलीस थेट तुमच्या घरीसुद्धा येऊन कारवाई करू शकतात. त्यामुळे आता विलंब न करता आपण 5 नियमांबद्दल जाणून घेणार आहोत, आणि ते नियम या ठिकाणी आता आपण जाणून घ्यायला प्रारंभ करूया. मंडळी, जे नियम जर तुम्ही पाळले नाही तर तुमच्या खिशाला यापुढे कात्री लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, 5वा नियम सर्वात जास्त घातक या ठिकाणी आता ठरवला आहे, जो थेट तुम्हाला 25,000 रुपयांपर्यंत दंड लागू करू शकतो. त्यामुळे एवढी मोठी शिक्षा आणि एवढा मोठा दंड त्या ठिकाणी होऊन तुम्हाला सोडणार नाही आहे, तर तुम्हाला कोठडीची हवा देखील खावी लागणार आहे. 2 वर्षांची जेल तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे कुठले कुठले नियम आले आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अखेरपर्यंत बघा. तुम्ही या ठिकाणी आता लक्ष द्या. पहिला नियम जर तुम्ही मोडला तर 1,000 रुपये दंड. दुसरा नियम जर मोडला तर 2,000 रुपये दंड. तुमच्याकडून तिसरा जर नियम मोडला गेला तर तुम्हाला 5,000 रुपये, आणि चौथ्या नियमाला सुद्धा 5,000 रुपये दंड तुम्हाला भरावा लागणार आहे. पण जर तुमच्याकडून 5वा नियम जर मोडला गेला, जो शेवटचा नियम आहे, जर तो तुम्ही मोडला तर 25,000 रुपयांचा दंड तुम्हाला त्या ठिकाणी लागू होऊ शकतो असे यामध्ये स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता नियम कोणकोणते आहेत जे तुम्हाला पाळायचे आहे ते नक्की बघा. तुम्हाला गाडीवरून जाताना 2 कागदपत्र कोणती सोबत ठेवायची ते पण मी तुम्हाला सांगते. परंतु पहिला नियम आपण समजून घेऊया. हेल्मेट अनिवार्यतेचा पहिला नियम त्या ठिकाणी आता बनवला गेला आहे. पूर्वी एवढं काही नव्हतं, हेल्मेट तुम्हाला घालावंच लागेल असं काही नव्हतं. पहिलं कसं होतं, हेल्मेट न वापरल्यास 100 रुपये दंड होता. एवढं जास्त करून त्या ठिकाणी पोलीस पण लक्ष देत नव्हते आणि आपण पण हेल्मेट घालत नव्हतो. त्यामुळे अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करायचे. परंतु आता यापुढे हेल्मेटशिवाय तुम्ही गाडी चालवू शकणार नाही. जर तुम्ही तसे दिसलात पोलिसांना तर तुम्हाला थेट 1,000 रुपयांचा दंड बसणार आहे. पण इथेच बाब संपत नाही. केवळ दंड 1,000 रुपये नाही तर तुमची सुटका होणार नाही, तर तुमचा चालक परवाना म्हणजेच लायसन्ससुद्धा सस्पेंड त्या ठिकाणी केलं जाईल. विचार करा, 1,000 रुपये दंड तर जातीलच, पण 90 दिवस तुम्ही गाडीला त्या ठिकाणी आता परवाना रद्द झाल्यामुळे हातसुद्धा लावू शकणार नाही. म्हणजे तुमचं 3 महिन्यांसाठी लायसन्स त्या ठिकाणी आता बाद करण्यात येणार आहे. बघा, गाडी जी आहे तर आता विमा जो आहे तो तुमच्या नावावरती असतो. तर गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा वैध विमा असणं सुद्धा गरजेचं असतं. यासाठी कागदपत्र म्हणजे व्हॅलिड इन्शुरन्स जर तुमचा नसेल तर तुम्हाला 2,000 रुपयांचा दंड त्या ठिकाणी सोसावा लागू शकतो. तसेच यामध्ये 3 महिन्यांची कैदसुद्धा या ठिकाणी तुम्हाला होऊ शकते. एक कागदपत्र जर तुमच्याजवळ नसेल तर याची शिक्षा किती भीषण त्या ठिकाणी ठेवलेली आहे हे या ठिकाणी आपण पाहू शकता.
आता बघा, आपल्यापैकी काही जण असे लोक असतात की जे रोजच्या धावपळीच्या वेळी त्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करतात आणि त्यांची किंमत तुम्हाला 5,000 रुपये मोजावी लागू शकते. हा नियम जर तुम्ही मोडलात, 3ऱ्या क्रमांकाचा नियम आहे तो म्हणजे 5,000 रुपये तुम्हाला भरण्यासाठी सज्जच राहावं लागेल जर तुम्ही तो नियम मोडला. तुम्ही जर क्रमांक 3चा धोकादायक आणि बेजबाबदार गाडी चालवणं, यात प्रमुख 2 गोष्टी असतात. गाडी चालवताना त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल फोनवरती बोलणं, ट्रॅफिक सिग्नल तोडणं. उदाहरणार्थ, तुम्ही घरी जाताना थकून भागून त्या ठिकाणी निघालेले असता, रस्त्यावर प्रचंड रहदारी असते आणि त्याच वेळी तुमच्या खिशातील मोबाईल वाजतो. आपल्याला वाटतं कोणीतरी महत्त्वाचा कॉल करतंय, घरातून ऑफिसमधून फोन येत असेल, म्हणून एका हाताने आपण गाडी चालवतो आणि दुसऱ्या हाताने मोबाईल त्या ठिकाणी आपण कानाला लावतो. पण यावेळी होतं नेमकं असं की बरेच लोक जे आहेत ते हेल्मेटच्या आतमध्ये घालून बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, कॅमेऱ्याच्या ज्या नजरा आहेत त्या तुमच्यावरती असतात. तुमचं सर्व त्याच्यामध्ये कैद होणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन 5,000 रुपये दंड यापुढे असा जर तुम्ही केलं तर तुम्हाला भरावा लागू शकतो. बघा, मद्यपान करून जर वाहन चालवत असाल, दारू पिऊन जर वाहन चालत असाल, तर अशावेळी पोलिसांच्या हाती जर लागला तर काय होतं हे समजून घ्या. आता बघा, पहिल्यांदा जर तुम्ही नशेत गाडी चालवताना त्या ठिकाणी सापडलात तर तुम्हाला थेट 1,000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्यांपर्यंत कारावास देखील त्या ठिकाणी भोगावा लागू शकतो. हे फक्त दंडावर आणि तुरुंगावर थांबत नाही, तुमची गाडीसुद्धा थेट जप्त करण्यात येत असते. तुम्हाला न्यायालयीन कचेरीच्या फेऱ्यासुद्धा त्या ठिकाणी माराव्या लागतात. तुमचा वेळ, पैसा, प्रतिष्ठा सर्व पणाला लागू शकते. विचार करा, जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. आणि जर तुम्ही ही चूक दुसऱ्यांदा केली, म्हणजेच दुसऱ्यांदा दारू पिऊन जर तुम्ही गाडी चालवताना त्या ठिकाणी पोलिसांना सापडलात तर कायदा तुमच्याकडे एक सराईत गुन्हेगार म्हणून पाहतं आणि मग शिक्षा अजून पण शासनाच्या माध्यमातून करण्यात येत असते. दुसऱ्यांदा जर पकडलं तर 15,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून त्या ठिकाणी वसूल केला जाऊ शकतो आणि तुरुंगवासाची शिक्षा देखील 2 वर्षांपर्यंत वाढू शकते. आता बघा, शेवटचा 5वा नियम आहे तो 25,000 रुपयांचा दंड तुम्हाला भरायला लावू शकतो. तो म्हणजे अल्पवयीन तुमचा मुलगा असेल आणि जर त्या ठिकाणी गाडी दिली त्याला चालवायला आणि तर अशावेळी पालकांना 25,000 रुपयांपर्यंत दंड जो आहे तो आकारण्यात येणार आहे. पहा, सरकारने जे नियम केलेले आहेत तर ते सामान्य जनतेच्या हितासाठीच आहे. जे वाहन चालक आहेत त्यांचे अपघात होऊ नये, त्यांची सुरक्षा वाढावी म्हणून अशा प्रकारचे नियम जे आहेत ते केले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टींचं स्पष्टपणे काळजी घेणं गरजेचं आहे. मंडळी, आता तुम्ही हे 5ही नियम सविस्तर ऐकले आहेत. हे वाचायला किंवा ऐकायला कदाचित तुम्हाला वाटत असतील सोपे, पण रस्त्यावर होणारे भीषण अपघात आणि त्यात जाणारे निष्पाप जीव वाचवण्यासाठी सरकारने हे पाऊल आता उचलायचं ठरवलेलं आहे. आणि केवळ एक हेल्मेट न घातल्यामुळे किंवा दुचाकी स्वाराच्या बाजूने गाडी चालवल्यामुळे जर आपल्या कष्टाचे 10,000 ते 15,000 रुपये जर तुमचे दंडापोटी जाणार असतील तर कोणालाही ते परवडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता 100 रुपये 200 रुपये देऊन सुटू हा काळ जो आहे तो संपला आहे. वरती बसलेला जो ड्रोन आहे, कॅमेरा आहे, चौकातले CCTV कॅमेरे जे आहेत तर त्यांना कोणाचीही ओळख लागत नाही. थेट तुमच्या नंबर प्लेटचा ते फोटो काढतात आणि तुमच्या नकळत तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेजसुद्धा येऊन जातो. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं, हे खरंच नियम सर्वसामान्य सुरक्षिततेसाठी आहेत का की दंड वसुलीसाठी आहे? तुमचं जे काही मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.